हॅलो गाईस, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मग मी किती दिवसांपासून व्लॉग नाही तर कोणती व्हिडिओ नव्हती टाकली, मग त्याच्यासाठी सॉरी. तर मग मी आता एका ट्रिपला चालली आहे. आम्ही पहिले जाणार आहे बीचवरती, त्याच्यासाठी माझा हा लुक केला आहे मी. आणि मी सगळ्यांची मिळवते तुम्हाला, ठीक आहे गाईस. तर आता आम्ही बॅगा भरायला घेतलेल्या आहेत आणि आता सगळ्यांना मी मिळवते तुमच्याशी. ही पल्लू मावशी सगळे लास्ट टाइमचेच आहे, फक्त एक नवीन मेंबर ॲड झाली आहे. ही आहे श्वेता मावशी, पल्लू मावशीची फ्रेंड. तर ही पण आपल्यासोबत येते आज. आता आम्ही चाललोय गणपतीपुळेला, तर मग आपण तिकडेच भेटूया. आणि आत्ताशी तयारी चालू आहे ती. आणि इथे सगळे बोलतात आहे. आता आम्ही परशुराम मंदिरला पोचलेला. तर आम्ही आता पोचलेलो आहोत. तर आता आम्ही चाललो आहे परशुराम मंदिरमध्ये. इथे सगळं मी दाखवते तुम्हाला सगळं. तर आता आम्ही प्रसाद घ्यायला आलो आहे, पण अनलकीली आम्हाला प्रसाद नाही भेटला. प्रसाद संपला, तर परत प्रसाद बनवतात ते. आणि इथे सगळी प्रसादसाठी वेट करतात. ते गोशाळामध्ये आलोय आणि इथे सगळे आले आहे. सुकलेला चारा आहे म्हणून खात नाही. इथे सगळे बसले डिसाइड करतात ते. स्पर्शला थोडा त्रास झाला गाडीत आणि लीना मावशीवरती उलटी केली आहे स्पर्शनी. तर मग आता त्याचे पाय दुखतात आहे म्हणून तो रडतोय. आता आमची थाळी पण आलेली आहे. सगळं चिकनची थाली आहे. गाईस, आता आम्ही आरेवारे बीचला आलेलो आहोत आणि इकडे सनसेट पण आहे. व्ह्यू खूप चांगला आहे आणि तिथे माझे भाऊ भिजत आहे. खूप गर्दी आहे. तर इथे यांचा फोटोशूट चालू आहे बघा तुम्ही, भाऊ बहिणींचं. गाईस, तर आता ना इथे तुम्ही बघू शकता, आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा पाणी नव्हतं, आता पाणी भरत चाललंय. आलो इथे बघा किती मोठे मोठे लाईट. गाईस, ती बघा झिपलाईन आहे आणि तिकडनं त्या साईडून माणसं इकडे अशी येतात. आता फायनली आम्ही आता गणपतीपुळेला पोचलेलो आहोत आणि रात्र झाली, रात्रीचे 8 वाजता पोचलेलो आहोत. इथे सगळे काय टाइमपास करतात. इथे हा द्रोण पप्पाला सतवायला घेतलंय. इथे या दोघींचा फोटोशूट चालू आहे, पण फोटोशूट चालू आहे आणि आम्ही त्याची मस्ती चालू आहे. हे बघा तुम्ही काय करता ते पालतू. काय चाललंय तुम्हा लोकांचं. गाईस, काल आम्ही गणपतीपुळेला गेलेलो, पण गणपतीपुळेला आम्हाला काही जास्ती शूट करता नाही आलं. तर मग आम्ही तिकडे जास्ती शूट नाही केलं आणि आम्ही मग येऊन हॉटेलवरती झोपलो. आणि आम्ही आता नाश्ता करते आणि मग नंतर आम्ही बीचवरती जाणार आहे. तर आता सगळ्यांचा नाश्ता आलेला आहे, मी दाखवतो. गाईस, आता आम्ही फायनली ना दापोलीला पोचलेलो आहोत आणि पाठी आमचा हॉटेल आहे. आम्ही दाखवते, सगळे बसलेत कंटाळून. तर आता समोर बीचवरती खूप गर्दी आहे, तर आम्ही इथेच थांबलोय. सगळी बसलेत इथे आणि तिकडे जसं की मी बोललेली बीचवरती खूप गर्दी आहे, तुम्ही हे बघा. तर आता आम्ही चाललोय रूम्समध्ये. आता इथे बॅग घेतात. आमचा रूम हा आहे.
इथे आता आम्हाला ना क्यूट आणि छोटीशी पिल्ली भेटली आहेत, डॉग्सची पपीज. हे बघा. आता सगळे फिश मार्केटला चाललोय. बीचवरती येतो फिश मार्केट. तर मग आता सगळे निघालेत. मी सगळ्यांना दाखवते, सगळे रेडी होतात ते. गाईज आम्हाला इथे स्टारफिश भेटलाय. हे बघा, जिवंत येतो. गाईज तर या माझ्या मावशी अशा शायनिंग मारत येत आहेत. कोकणातला एक बंदर आम्ही आमच्या नावावरती घेतलेला आहे. हे बघा तुम्ही. हे आता मासे नेतात ते त्या गर्दीमध्ये. आणि आपण तिकडे चाललोय बैलगाडी कशाला लोड करतात ते बघायला. गाईज हे बघा, आता बैलगाडी लोड करताना मी दाखवते तुम्हाला. गाईज आजकाल ना कोलबी तिथे खूप येतात ते. आम्ही जेवढं बघितलं तेवढं. आणि परत इकडे आता कोलबी टाकायला घेतले एवढ्या मोठ्या टकमध्ये. खराबवाल्या कोलब्या आहेत तिकडे, चांगल्यावाल्या कोलब्या येतात. आम्ही आता हरनेतीला आलोय दापोलीमध्ये. आम्ही बघा एवढी मच्छी खाण्यासाठी घेतली आहेत. आणि तुम्ही जर इथे आलाच ना मच्छी घ्यायसाठी तर मग तुम्ही या मावशीकडूनच घ्या. कारण की या मावशीने आम्हाला खूप सारी मदत केली आहे. आणि आता आम्हाला ही कटिंग करून देतात. जेव्हा विजिट करा तेव्हा मी तुम्हाला सांगते की याच्याकडून खूप चांगलं आहे. मावशी आलो करा. ही माकलीवाली मावशी आहे. ही फुकट आहे. गाईज इथे आम्ही आता खातोय सगळे. गाईज आता आम्ही जेवायला बसलोय. आता
आता सगळे जेवतात आहे आणि मी तुम्हाला जसं की दाखवलं सगळ्यांचं ऑलमोस्ट जेवण झालं. आता हे द्रोण सगळी पागलबंदी करतात आहे आणि त्या थम्सअप मध्ये डुबून ते लोक फ्राईज खातात आहे. हेलो कि मोहब्बत मुश्किल है करे क्या कि मोहब्बत मुश्किल है करे क्या पर अपनी जरूरत है करे क्या मोहब्बत मुश्किल है करे क्या पर अपनी जरूरत है करे क्या हम तो उनसे बच के चलना चाहते हैं पर वो खूबसूरत है क्या बात क्या अभी गाना हो जाने वाह वाह वाह